तर पुण्यामध्ये आता स्ट्रॉंग रूम उघडलेली आहे, मतमोजणीची लगबग सुरू झालेली आहे। पुण्यामधली ही अपडेट आपण घेतोय। स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली आहे, मतमोजणीची लगबग सुरू झालेली आहे आणि याविषयीचे अपडेट घेऊयात। ज्ञानेश्वर पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, स्ट्रॉंग रूम उघडली आहे, आता उत्सुकता आहे, मतमोजणी सुरू होणार आहे। सगळ्यांचं लक्ष ज्या लोकसभा निवडणुकीकडे लागले, बारामती लोकसभा, त्या लोकसभा मतदारसंघासाठीच्या इंदापूर आणि दौंड विधानसभेच्या ज्या स्ट्रॉंग रूम आहेत, जिथे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या होत्या, त्या स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेल्या आहेत। तिथून ईव्हीएम मशीन जे आहेत ते मतमोजणी टेबलपर्यंत नेले जातील आणि मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होईल। लगबग जी आहे ती या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत ते दाखल झालेले आहेत, जे कर्मचारी आहेत त्यांनी आपापली जागा घेतलेली आहे आणि एकूणच आत्ता सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे मतमोजणी नेमकी कधी सुरू होते। आपण जे या सगळ्या परिसरामध्ये नजर टाकली तर चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। प्रतिनिधी सगळे उमेदवारांचे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपण बघतोय। या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत उमेदवारांचे ते यायला सुरुवात झालेली आहे। ॲम्ब्युलन्स जी आहे ती देखील या ठिकाणी आपत्कालीन सुरक्षेच्या निमित्तानं या ठिकाणी दाखल झालेली आहे। एकूणच मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। पोलिसांचा चोख बंदोबस्त ज्या गोडाऊनमध्ये ही सगळी मतमोजणी होणार आहे त्या मतमोजणीच्या प्रवेशद्वारावर सगळ्यांना तपासून सोडलं जात आहे। जे उमेदवारांचे प्रतिनिधी आतमध्ये येत आहेत त्यांची सगळी तपासणी केली जाते। मोबाईल फोन जे आहेत ते आतमध्ये न्यायला अलाउड नसल्यामुळं कसून पोलिसांकडून जो आहे तो या ठिकाणी तपास केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्यांची या ठिकाणी या आतमधल्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे, त्यामुळे थोडासा ताण जो आहे तो पोलीस प्रशासनावर असल्याचं बघायला मिळतं आणि या सगळ्या निमित्तानं जी प्रशासनाकडून जी तयारी आहे ती केली जातानाचं हे सगळं आत्ताचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। महत्त्वाचे जे अधिकारी आहेत किंवा निवडणूक यंत्रणेतले जे कर्मचारी आहेत ते देखील याच प्रवेशद्वारातून आतमध्ये येत आहेत आणि त्यांची चौकशी करण्याचं काम, त्यांना तपासण्याचं काम या ठिकाणी पोलिसांकडून केलं जातं आहे। आपण ही सगळी प्रवेशद्वारावरची परिस्थिती बघितली, जर आपण आतमध्ये नजर टाकली तर माध्यमांना इथपर्यंत प्रवेश आहे, त्यापुढे माध्यमांच्या कॅमेऱ्यांना अगदी हे पुण्यामधलं दृश्य आपण बघतोय सर। एकीकडे स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात येते हळूहळू आणि आता आपण कोल्हापूरला जाणार आहोत यामिनी, कारण तिथे एक्सक्लुझिव्हली आपण पाहणार आहोत मतमोजणी केंद्रामध्ये कशा प्रकारे आता सुरू लगबग झालेली आहे आणि आपले प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत। विशेष म्हणजे यामिनी, आपल्या प्रेक्षकांसाठी पुढारी हा एकमेव चॅनल आहे आज की जो ब्रेकलेस आणि ब्रेथलेस अशा प्रकारे कोणती छोटासा सुद्धा ब्रेक न घेता आम्ही तुमच्यासमोर लाईव्ह कव्हरेज देणार आहोत। एकाही क्षणासाठी थांबणार नाही आहोत। कोल्हापूरहून बातमी येते, मतमोजणीची लगबग सुरू झालेली आहे आणि आपले प्रतिनिधी तिथून आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। काय लगबग तिकडे चालू आहे, कशी तयारी आहे शेखर? प्रसन्न सर, सगळ्यात पहिला आपण मतमोजणी केंद्रामध्ये खरं तर पोहोचलेलो आहोत। इथली दृश्य मी सगळ्यात पहिला दाखवतो आपल्या सगळ्याच पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना। काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी पोस्टल मतदान जे आहे त्याचं मोजणी जी आहे ती होणार आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची खरं तर ही निवडणूक या ठिकाणी होते, मतमोजणी खरं तर होते आणि त्याचीच ही सगळी एक्सक्लुझिव्हली दृश्य जी आहे ती या ठिकाणी पाहताय। पूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे। काही वेळात आता स्ट्रॉंग रूम उघडलेली आहे। या ठिकाणी पोस्टलचं मतपेटी देखील दाखल झालेली आहे आणि ती आता काही वेळात उघडली जाणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी पोस्टल मतदानाची खरं तर काउंटिंग जे आहे ते सुरू होणार आहे। आपण बघताय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील हे मतमोजणी केंद्र आहे आणि त्या मतमोजणी केंद्रातील एक्सक्लुझिव्हली दृश्य जे आहे ते आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना आहे। खरं तर कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू छत्रपती महाराज आणि संजय मंडलिक यांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आहे, त्यामुळं विशेष लक्ष जे आहे ते महाराष्ट्रात याच लोकसभा मतदारसंघावरती असणार आहे। त्यामुळे या सगळ्या मतमोजणीच्या प्रक्रियेनंतर शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यापैकी नेमकं मतदार जे आहे ते आता पोस्टल मतदानामध्ये कुणाला शेखर लगबग तर सुरू आहे। कोल्हापूरकडे आपलं लक्ष आहे। अनेकदा असं मानलं जात आहे की जवळपास ही सीट पक्कीच आहे, पण तरी सुद्धा शेवटी लोकमतासमोर आणि जनमतासमोर कुणाचं चाललेलं आहे, त्यामुळे काय होणार आहे ते आपण कोल्हापूरकरांच्या मताचा आदर करू। तुर्तास धन्यवाद।